तर पश्चिम रेल्वेच्या काही स्टेशन्सवर छत नसल्यानं ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत। अनेक स्टेशन्सवरच्या प्लॅटफॉर्मवर छत बसवण्याची कामं संथगतीनं सुरू असल्याचं कळतंय। ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांना अतिशय अरुंद जागेतून धावपळ करावी लागते। पश्चिम रेल्वेच्या दहिसर, कांदिवली, माहीम, दादर, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, ग्रँड रोड या स्थानकांवर गेल्या कित्येक महिन्यांपासून कामं सुरूच आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई लोकलच्या विविकांवरती काम सुरू आहेत आणि या काम सुरू असल्यामुळे याचा त्रास जो आहे तो मुंबईतील प्रवाशांना होत असल्याचा समोर आलेला आहे। कारण आपण पाहायला गेलं तर मुंबईतील अनेक स्थानकांवरती काम सुरू असल्यामुळे हे ज्या ठिकाणी स्थानकांवरती कामं सुरू असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना ऐन उन्हाळ्यामध्ये जे आहे तो उन्हात उभं राहण्याची शिक्षा मिळत असल्याची बाब समोर आलेली आहे। आपण पाहतोय की मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरती ऐन उन्हाळ्यामध्ये जे आहे ते स्थानकावरचं छप्पर जे आहे त्या छप्पराचं काम सुरू असल्यामुळे कुठेतरी प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात विना छप्पर जे आहे ते स्थानकावरती उभं राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 ते 2.5 महिन्यांपासून याच रेल्वे स्थानकांवरती विविध सुशोभीकरणाची कामं आणि चांगली सुविधा नागरिकांना आणि चाकरमान्यांना मिळावे यासाठी कामं सुरू आहेत आणि याचाच फटका जो आहे तो कुठेतरी या प्रवाशांना बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की मुंबई सेंट्रल असेल, दादर, माहीम, लोअर परेल, त्यासोबतच गोरेगाव, दहिसर या स्थानकांवरती स्थानकांची कामं चालू असल्यामुळे कुठेतरी प्रवाशांना जो आहे तो उन्हाचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन कमलेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तर अनेक स्थानकांवर छत बसवण्याची कामं अत्यंत संथगतीनं सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत।